नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 7 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. ठीक आहे, या चॅप्टरवर आपण या 7व्या नंबरच्या लेक्चरवर परत 2 न्यूमेरिकल्स डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही पहिल्या न्यूमेरिकलकडे ऑब्झर्व केलं तर द फर्स्ट न्यूमेरिकल इज फ्रॉम द नीट 2019 बॅच अँड द सेकंड वन इज फ्रॉम द केरला PET 2011. सुरुवातीला प्रत्येक स्टेटला PET आणि PMT अशा 2 प्रकार राहायचा, प्रिलिमिनरी टेस्ट फॉर इंजिनिअरिंग अँड मेडिकलसाठी. ओके, आता तो तसा राहिलेला नाही, परंतु तो त्या एक्झामचा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे मला तसाच लिहावं लागलं. ओके, अँड द सेकंड वन इज फ्रॉम बोथ न्यूमेरिकल्स यू आर वॉचिंग आर फ्रॉम द मेडिकल एक्झाम. ओके, वे गुड डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द फर्स्ट न्यूमेरिकल. बघा, अतिशय इझी. ओके, अतिशय इझी. द व्हॅल्यू गामा. ओके, गामा म्हणजे काय? CP आणि CVचा रेशो, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP अँड CV इज नथिंग बट मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या दोघांच्या रेशोला आपण कशाने डिनोट करतो? गामा. ठीक आहे, फॉर हायड्रोजन. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? द व्हॅल्यू ऑफ गामा फॉर हायड्रोजन कॉमा हिलियम अँड अनदर आयडियल डायटोमिक गॅस X which is unknown, whose molecules are not rigid but have an additional vibrational mode are respectively equals to. आपल्याला काय करायचं आहे? गामा. इट इज नथिंग बट द रेशिओ ऑफ मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम. क्लिअर? कोणाकोणासाठी काढायचं आहे? फर्स्ट वन आपल्याला काढायचं हायड्रोजनसाठी. ठीक आहे, काय काढायचं आहे? गामा. गामा इज नथिंग बट CP/CV. ठीक आहे, या दोघांची व्हॅल्यू राहते 1 + 2/F. जो काय रेशिओ आहे मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम, या दोघांचा रेशिओचा फॉर्म्युला काय आहे? 1 + 2/F. म्हणजे F इज नथिंग बट डिग्री ऑफ फ्रीडम. कारण की बघा, आता हायड्रोजन मला माहिती आहे डायटोमिक आहे, डायटोमिकसाठी मी 5 लिहिणार. हेलियम मला माहिती आहे मोनोॲटॉमिक आहे, मोनोॲटॉमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती लिहिणार मी? 3. त्याच्यामुळे मला हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम पाहिजे होता. येतं लक्षात? आता हा रेशो कसा आला? जसं तुम्हाला CPची व्हॅल्यू माहिती पाहिजे, 1 + F/2 × R. CVची व्हॅल्यू आहे FR/2. येतं लक्षात? मग CP आणि CV या दोघांच्या व्हॅल्यू जर इथं पुट केला तर या दोघांचा रेशो किती येते? 1 + 2/F. कारण की बघा ना, ह्या दोघांचा रेशो घेतला तर स्मॉल कॅपिटल R गेट काय झाला? कॅन्सल. मग याचं जर तुम्ही सिंपल जर कॅल्क्युलेशन्स केलं तर तुम्हाला काय मिळते? 1 + 2/F. म्हणजे जो काही गामा आहे दॅट इज नथिंग बट द रेशो इन बिटवीन द मोलर स्पेसिफिक कॉन्स्टंट प्रेशर टू द कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉट इज 1 + 2/F, where F is the degree of freedom and 1 and 2 are the arbitrary constant. Okay, we want this ratio in terms of degree of freedom. कारण की डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे कोणता गॅस आहे तो? मोनोॲटॉमिक आहे, डायटोमिक आहे, पॉलिॲटॉमिक आहे, त्याच्यावरून डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला माहिती आहे. मोनोॲटॉमिकसाठी 3, डायटोमिकसाठी 5 आहे की नाही, पॉलीसाठी 7, असं काही हरकत नाही. ओके, तर आपल्याला पहिला विचारला हायड्रोजनसाठी. चला, हायड्रोजन कसं आहे हो? हायड्रोजन कसं आहे? डायटोमिक. डायटोमिकसाठी किती राहते? 5. देअरफॉर 1 + 2/5. ठीक आहे, याला आपल्याला रिअरेंज करायचं आहे. बघा, 5 ना आपण डिवाइड केलं, 5 न मल्टिप्लाय करा, 5 बेस काय झाला? कॉमन. 5 + 2 किती झाला? 7. म्हणजे 7/5. म्हणजे 3 कॉम्बिनेशनमध्ये बघा 7/5 7/5 म्हणजे हे 2 ऑप्शन्स कॅन्सल झाले. हायड्रोजनसाठी किती येणार आहे? 7/5. हायड्रोजनसाठी किती? 7/5. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला हेलियम दिलेला आहे. हेलियमसाठी तोच फॉर्म्युला 1 + 2/F. हेलियम इज मोनोॲटॉमिक. फॉर मोनोॲटॉमिक डिग्री ऑफ फ्रीडम इज 3. Therefore, dividing and multiplying by 3, okay, 3 base, you get the base 3 common, 3 + 2 5, therefore 5/3. बघा, आता 2च ऑप्शन उरले. दोन्ही ऑप्शनमध्ये बघा 7/5 इथे आहे, 7/5 इथे आहे, 5/3 इथे आहे, 5/3 इथे आहे. म्हणजे आपण ऑप्शन्सकडे अजून पोहोचलो नाही. ओके, परंतु पहिला आपण जसं हायड्रोजनचं काढलं 7/5 तसे 2 ऑप्शन्स कॅन्सल झाले. अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पूर्ण क्वेश्चन कधीच सॉल्व्ह नाही करायचं. अर्ध्या त्याचं ऑप्शन चेक करायचं. ऑप्शन जर टिक होत असेल तर टिक करायचं आणि पुढल्या क्वेश्चनकडे वळून जायचा. टाइम सेव्ह होतो. ठीक आहे, सो लास्ट वन बघा, लास्ट कोणता मॉलिक्यूल आहे? बघा, डायटोमिक गॅस आहे तो.
परंतु त्यांचे आपल्याला कोणते मोड्स काउंट करायचे, ॲडिशनल व्हायब्रेशनल मोड. येतं लक्षात. तसं आपण हायड्रोजन आणि हेलियममध्ये व्हायब्रेशनल मोड काउंट नाही केले. व्हायब्रेशनल मोड जर काउंट नाही केले, व्हायब्रेशनल मोड जर आपण काउंट करत असाल तर डिग्री ऑफ फ्रीडममध्ये 2 टाकायचे. जसं हायड्रोजनचा डिग्री ऑफ फ्रीडम किती होता, 5. पण व्हायब्रेशनल मोड जर काउंट केले असतं तर 5 + 2 म्हणजे किती झाले असते, 7. ठीक आहे. मोनोॲटॉमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 3. व्हायब्रेशनल मोड जर काउंट केले असतं किती झाले असते, 5. येत्या लक्षात. जिथं जिथं आपण व्हायब्रेशनल मोड काउंट करतो तिथं आपल्याला किती ॲड करायचे, 2. ठीक आहे. आता हा आपल्याला गॅस माहीत नाही, एक्स गॅस आहे. यासाठी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे रेशो 1 + 2/f. हा गॅस आहे डायटोमिक. डायटोमिक गॅस आहे. डायटोमिकसाठी किती, 5. आणि त्याच्यात एक कंडिशन आहे की ॲडिशनल व्हायब्रेशनल मोड म्हणजे 5 + 2 7 म्हणजे 1 + 2/7. 7 मल्टिप्लाय हे करा 9/7. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये 9/7 आहे, सेकंड ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन गेट कॅन्सल. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज द करेक्ट. इथं लक्षात. 7/5, 5/3, आफ्टर दॅट 9/7. इथं लक्षात. अशा पद्धतीने एकदम सिंपल अल्जेब्राने हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. फक्त एकच कंडिशन आहे की तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. जो काय रेशो आहे स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा तुम्हाला 1 + 2/f हा फॉर्म्युला कुठून आला हे एक म्हणजे आपल्याला विचार पडायला पाहिजे. हा फॉर्म्युला आला की जेव्हा तुम्ही मोलर स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम तुमच्याकडे फॉर्म्युला आहे लक्षात, तेव्हा तुम्ही ते. आणि हे एक रिलेशन महत्त्वाचं आहे, CP - CV = R मेयर्स रिलेशन आहे. या रिलेशनचा यूज करूनच आपण या सगळ्या गोष्टी इथं फाइंड आउट करू शकलो होतो. ठीक आहे. या रिलेशनचा अतिशय महत्त्वाचा आहे मेयर्स रिलेशन. क्लिअर. बघा तुम्ही पहिला जो काही आपला न्यूमरिकल आहे सॉल्व्ह झालेला आहे, तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा म्हणजे मला दुसऱ्या क्वेश्चनकडं इझिली वळता येणार. बघा आता पण दुसऱ्या क्वेश्चनच्या सोल्युशनकडे जाऊया. बघा आता द मोलर स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस इज म्हणजे CP ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 7/2R. येतं लक्षात. मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस. कोणता आयडियल गॅस आपल्याला माहीत नाही, तो हायड्रोजन आहे, हेलियम. ठीक आहे. किती दिला आहे स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर 7/2R. द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू दॅट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज म्हणजेच आपल्याला गामा विचारला आहे. गामा म्हणजेच काय, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम विचारला आहे आपल्याला. याच्या लक्षात बघा. द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस इज हाऊ मेनी, 7/2R. स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर किती आहे, 7/2 × R. आपल्याला काय विचारलं बघा, द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू दॅट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट प्रेशर टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजेच काय विचारला, गामा आपल्याला. ठीक आहे. आणि बघा CP ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 7/2 × R म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे त्याचा CV. बघा युझिंग मेयर्स रिलेशन CP - CV = काय आहे, R. ठीक आहे. आपल्याला CV ची व्हॅल्यू पाहिजे त्याच्यामुळे मी CV इकडे शिफ्ट करतो. देअरफॉर CP - R = काय झाला, CV. CP ची व्हॅल्यू दिली आहे 7/2 × R - R = CV. R कॉमन निघाला 7/2 - 1 = CV. देअरफॉर R 2 बेस काय केला मी, कॉमन. 2 बेस काय झाला, कॉमन. 7 - 2 5 म्हणजे CV ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 5/2 × R. 5/2 × R. R गेट कॅन्सल. Therefore 7/2 × 2/5. 2 get cancel. What remains, 7/5. This is the molar specific heat at constant pressure to constant volume ratio. That is 7/5. And the question is from the Kerala PMT 2011. इथं लक्षात म्हणजे आपण बघा इथं CP तुम्हाला दिलेला होता, आपल्याला माहित नाही, त्यांनी आपल्याला विचारलंही नाही की तो समजा तो जो काय आयडियल गॅस आहे मोनोॲटॉमिक आहे, आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही. आपल्याला CP दिलेला आहे, आपल्याला CP/CV चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. युझिंग मेयर्स रिलेशन्स वी आर एबल टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ CP. ओके. सो कीपिंग द व्हॅल्यूज ऑफ CP अँड CV in this formula, so you can easily got your answer. That is the 7/5. The ratio is 7/5. ओके. अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला काही मोठी गोष्ट नाही, एनीबडी कॅन डू इट. म्हणजे असं म्हणू नाही शकत फार तर फार म्हणजे एकदम डुमरी क्वेश्चन असतो, त्याच्यात विचार करावा लागतो कोणते फॉर्म्युला आहे का नाही.
ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्हाला इझिली मिळू शकतो. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.